नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ज्यात तुम्हाला माझ्या बॅक साईडला पाहायला भेटत असेल, आपण बनवलेली मैदान आयोजनची डिझाईन ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून भेटणार आहे. तर ती कशी भेटणार? डाउनलोड लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पासवर्ड हा आपण 2 स्टेपमध्ये व्हिडिओत बोलून सांगितलेला आहे. पहिला पासवर्ड हा कॅपिटल लेटरमध्ये असणार आहे इंग्लिशमध्ये, आणि दुसरा पासवर्ड हा 4 अंकी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला तो पासवर्ड भेटेल. पासवर्ड भेटल्यानंतर तुम्हाला आपली फाईल हे डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करायची. आता ती कशी करायची तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती चेक करू शकताय कशा प्रकारे फाईल डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करायची असते. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे खास आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. मित्रांनो, तुम्ही आता आपण PLP फाईल ओपन केलेली आहे आणि तुम्हाला आपलं हे पिक्सेल लॅबचं इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळतो आहे. तर हे डिझाईन कशा प्रकारे आहे हे तुम्हाला स्टार्टिंगलाच समजलेलं आहे. व्हिडिओच्या थंबनेलला देखील तुम्हाला समजलेलं आहे. हे डिझाईन कशा प्रकारे आहे, त्याच्यात काय काय डिटेल आपण दिलेले आहे, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या समजलेल्या आहेत. तर आता हे कसे बनवले, काय केलं, हे पूर्ण तुम्हाला आता या व्हिडिओत पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्हाईट बॅकग्राऊंड आपण हे घेतलेलं आहे. त्याचबरोबर डिझाईनची साईज ही खूप महत्त्वाची आहे. तर ही साईज देखील तुम्हाला इथे व्हिडिओत पाहायला भेटते. ही आजच्या डिझाईनची साईज आहे. आणि आता इथं आपण प्लेन बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. प्लेन बॅकग्राऊंडला आपल्याला एकदम ॲक्युरेट म्हणजेच प्लेन बॅकग्राऊंड आपल्याला नक्कीच पाहिजे, पण त्याच्यावर आपल्याला थोडंसं काम देखील करायचं आहे. तर त्यासाठी आता आपण हे बॅकग्राऊंड चेंज करतो आहे. चेंज म्हणजेच थोडंसं कलर, फक्त व्हाईट बॅकग्राऊंडवर आपल्याला ते सुटेबल नाही दिसणार आपली डिझाईन. थोडंसं कलरफुल दिसलं की आपले जे क्लायंट आहेत म्हणा, तर बघणाऱ्यांना पण चांगलं वाटतं. तर त्यासाठी आपण हे असं नॉर्मल आपण जस्ट ब्रश मारलेले आहेत. डिझाईन बनवताना तुम्हाला फक्त ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत बेसिक, या तुम्हाला कळल्या पाहिजेत. तर हे तुम्ही बॅकग्राऊंड इथे बघू शकताय. आणि आता आपली डिझाईन खऱ्या अर्थानं बनवायला आपली सुरुवात होते. तर इथे आता आपण हे 2 फोटो ॲड करून घेतलेले आहेत. आणि हे फोटो ॲड केल्यानंतर आता आपण इथे खालची साईडची एक लाईन आहे, जिथं आपल्याला आयोजक वगैरे, संपर्क, असं हे डिटेल्स आपल्याला टाकायचे. ही लाईन खालच्या साईडला घेतलेली आहे. लाईन म्हणजेच एक रेक्टेंगल टूलने आपण हे ड्रॉ केलेलं आहे. त्याला आपण ग्रेडियंट ॲप्लाय केलं, तर जसं की तुम्हाला वरती आणि खालती हा फरक पाहायला भेटतात. त्याला सेट केले मी जागेवर. त्याच्यानंतर परत एकदा इथे रेक्टेंगल टूलचा यूज करून मी इथे लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर लाईन ड्रॉ केल्यानंतर मला त्याच्यात आपलं मैदानाची तारीख, मैदानाचं लोकेशन हे टाकायचे, तर त्यासाठी मी तिथे ॲड केलेली आहे लाईन. तर इथे हा एक रेक्टँगल बॉक्स दिलेला आहे. तर हा ॲडिशनल दिलेला आहे, तुम्ही यूज करू शकता तुमच्या पद्धतीनं. इथे ढाल दिलेली आहे. प्रत्येक बक्षिसाला आपण हे अशा प्रकारे ढाल दिलेली. ते हे PNG देखील तुम्हाला इथे दिलेली आहे. आता इथं हा बैलांचा पळतानाचा एक फोटो आहे, तो इथे आपण ॲड करून घेतला आहे. तर ही बैल कोणती आहेत, यांचं नाव काय, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या बैलजोडीचं नाव काय? जे योग्य उत्तर देतील त्यांना आपण कमेंटमध्ये बघू आपण कसं काय करायचं ते, पण कमेंट नक्की करा.
इथे आता आपण तुम्हाला जे जे हे पाहायला भेटत असेल, म्हणजेच एक लेटर आहे आणि तुम्हाला इकडे खूप मोठासा बदल दिसतोय. तर हा जे कशाचा आहे, तर आपल्याकडं हा एक टेक्स्ट फॉन्ट आहे. त्याच्या माध्यमातून आपण हे शेप्स इथं ॲड केलेले आहेत. हा शेप फॉन्ट देखील तुम्ही म्हणू शकताय. आता याचा फायदा आपल्याला हा अशा प्रकारे होतो की आपल्याला कोणतंही असं वेक्टर शेप वगैरे म्हणा आपल्याला ड्रॉ करावं किंवा इकडून उचला, नेटवरून घ्या किंवा स्वतः ड्रॉ करा, यापेक्षा आपल्याकडे हा फॉन्ट आहे. आपण या फॉन्टचा यूज करून डायरेक्ट आपण करू शकतो. तुम्हाला जर फॉन्ट हा हवा असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच उघडा आहे. तिथं तुम्ही जाऊन कमेंट करा. नक्कीच आपण त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ. या व्हिडिओचा लागणारा पहिला पासवर्ड हा कॅपिटलमध्ये असणार आहे, मैदान. ओके. तर त्याच्यानंतर इथे आता आपण भव्य दिव्य बैलगाडी शर्यत हे टेक्स्ट टाकून घेतलेले आहे, जे की आपण श्रीलिपी फॉन्टचा यूज करून हे टाईप केलेलं आहे. आणि टाईप केल्यानंतर आता आपण पुढे जाऊ. जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं, आपल्याला ही लाईनवरती आपल्याला मैदानाची वेळ, तारीख, ठिकाण हे टाकायचं आहे. त्यासाठी आपण हे इथे टायपिंग करून वगैरे घेतलेले आहे, जे की आपण श्रीलिपीमध्ये टायपिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर हा पुढचा फॉन्ट, पुढचं टेक्स्ट ज्याने आपण या मैदानाचे बक्षिसं पण मेन्शन केलेली आहेत. आता हे एकदम प्रॉपर लेवलला आपण हे केलेलं आहे. आता थोडंसं लेअरमध्ये वर खाली झालेलं आहे. तर आता आपण इथे टेक्स्ट पूर्ण टाकून घेऊ. टेक्स्ट टाकल्यानंतर इथे आता आपलं बाकीचं दुसरं म्हणजे पुढचे हे 2 आपले बॉक्स आहेत, ते बॉक्स देखील आपले फिल करायचे. तर त्याच्यातलं इकडे दिसतंय. हे अशा प्रकारे आपली एवढी डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आणि आता त्याच्यानंतर थोडंसं लेअरमध्ये वर खाली होतं, त्यामुळं समजून घ्या, काय विषय नाही. आता इथे आपण प्रवेश फी वगैरे हे आपण समालोचक, झेंडापंच यांचं देखील आपण इथे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे आपली PLP फाईल डाउनलोड करताल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजून जाईल आपण कशा प्रकारे हे केलेले आहे. आणि आपली ही PLP फाईल फुल्ली एडिटेबल असणार आहे, जे तुम्हाला आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो आहे. तर इथे आपलं कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे, जे फ्रीमध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. आणि तुम्ही ते डाउनलोड करून तुम्हाला जे क्लायंट भेटतील त्यांना तुम्ही डिझाईन एडिट करून तुम्ही नक्कीच देऊ शकता. नक्कीच ही PLP फाईल तुम्ही वापरू शकता. तर इथे आपल्याला वरती नाव टाकायचं होतं, त्यासाठी आपण इथे हे टेक्स्ट टाकून घेतलं, जे आपण बोल्ड आणि मोठ्या फॉन्टमध्ये आपण इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आता इकडं 2 ढाली दिलेले आहेत, जे की इथं पाहायला भेटत आहेत लेअरमध्ये. खाली देखील आपल्याला बक्षिसं टाकायची होती, तर त्यामुळं खालचे देखील आपण सेम आहे तेच वरचे जे वेक्टर शेपमध्ये आपण टेक्स्ट यूज करून आपण खाली टाकून घेतलेले आणि त्याची साईज आपण कमी केलेली आहे. आता इथे आपल्याला टेक्स्ट टाकायचे, त्याला थोडंसं एक नवीन काहीतरी लुक किंवा ते सेपरेट दिसण्यासाठी आपण ही लाईन टाकलेली आहे. इथे आता हे टेक्स्ट टाकून त्याला व्हाईट हे दिलेलं आहे, स्ट्रोक दिलेला आहे. आणि त्याचबरोबर बाहेरच्या साईडला आपण एक पुन्हा एकदा शॅडो म्हणा अप्लाय केलेली आहे, जे की या शेपला जे आपण ॲड केलेलं आहे तेच कलरमध्ये आपण तिथे देखील त्याला ॲड केलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण इथे खालच्यांचे क्वार्टर फायनलचे जे बक्षीस आहेत
ते आपण इथे टाकून घेऊ आणि एकदम प्रॉपर लेवलला आपण ही आपली कन्सेप्ट तयार केलेली आहे, जी तुम्हाला आपल्या या व्हिडिओत पाहायला मिळते. एकदम डिटेलमध्ये आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओत लागणारा दुसरा पासवर्ड हा 1225 हा आहे. म्हणजेच 1225 4 आकडे दुसरा पासवर्ड आहे. तो तुम्ही यूज करा आणि तुम्ही ही फाईल यूज करू शकताय. शेवटचा आता इथे तुम्हाला पाहायला भेटते, इथे आपलं काही टेक्स्ट टाकायचं राहिलेलं आहे आणि वरती त्याचबरोबर इथे देखील आपल्याला मैदान कशाचं आहे हे हायलाईट करायचं राहिलेलं आहे. थोडेसे आपल्या डिझाईनमध्ये लेयर्स वर खाली झालेले आहेत, त्यामुळं तसं होतं. आता इथे टेक्स्टच्या माध्यमातून तुम्ही इकडं बघू शकता, आपण नियम अटी टाकलेले आहेत आणि ते टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे विजयी गाडीची जी ढाल आपण देणार आहे ते टेक्स्ट टाकलं. त्याचबरोबर इकडं वरती नायकवडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे टेक्स्ट टाकून घेतलेले. त्याच्यानंतर मैदानाचे मेन जे राहतं ते म्हणजे मैदान कशाचं आहे, ओपनचं आहे, आदतचं आहे, दुशाचं आहे, हे टाकणं गरजेचं आहे. तर हे टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन ही कंप्लीट झालेली आहे. आता या डिझाईनसाठी लागणारा पासवर्ड हा तुम्हाला या व्हिडिओमध्येच बोलून आपण 2 स्टेपमध्ये सांगितलेला आहे. जे की पहिला पासवर्ड हा लेटरमध्ये दिलेला आहे, आपण जे कॅपिटल तुम्हाला टाकावं लागणार आहे. दुसरा पासवर्ड हा आपण 4 अंकात दिलेला आहे. मराठी शुद्ध भाषेत आपण सांगतोय 4 अंकात 4 आकडे हा दुसरा पासवर्ड असणार आहे, जो आपण व्हिडिओत बोलून सांगितलेला आहे. पहिला पासवर्ड हा लेटर्स आहेत, इंग्रजी लेटर्स आहेत आणि दुसरा पासवर्ड हा 4 अंकी नंबर आहे. अशा प्रकारे आपले हे दोन्ही पासवर्ड तुम्हाला मी सांगितलेले आहेत. कोणीही मित्रांनो कमेंटमध्ये टाकू नका, कॉल करून तर पासवर्ड तुम्ही विचारू नका. जर नक्कीच काही इश्यू आला, फोल्डर जर तुम्हाला फाईलमध्ये जर काही इश्यू आला डाउनलोड करताना वगैरे, तुम्ही कमेंट करा, तुम्ही मेसेज करा. नक्कीच आपण त्याच्यावर प्रॉब्लेम काढू. प्रॉब्लेम तर शक्यतो येणार नाही आहे, पण जर काही एखाद्याला आला असतं नक्कीच त्याने कमेंटद्वारे किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे तुम्ही संपर्क करू शकताय. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.